निलेश चव्हाणला अटक कधी होणार असा प्रश्न आता विचारला जातोय। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना निलेश चव्हाणला अटक करण्याचे आदेश दिले आणि त्यांच्या या आदेशाला आता 12 तास उलटलेले आहेत। मात्र तरीही पिंपरी चिंचवड पोलिसांना पिस्तूलबाज निलेश चव्हाण सापडू शकलेला नाहीये। त्यामुळे कसपटे कुटुंबावर पिस्तूल रोखणारा, त्यांना धमकावणारा निलेश चव्हाण पोलिसांना का सापडत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय। निलेश चव्हाण नेमका कुठे लपून बसलाय हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी नेमके काय आदेश दिलेले आहेत पाहूया। जे आमचे सीपी पुण्याचे त्यांच्या अंडर येणारा एरिया आहे तिथल्या एकाचं लायसन आहे जो चव्हाण ज्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दाखवलं तो त्यालाही ताबडतोब पकडण्याच्या करता आता मी सीपीला इथनच फोन लावलेला होता। तिथं टीम वाढवायला सांगितल्या आणि त्याचं पण डोकं ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी चाललेलं दिसते। ते मित्रपरिवार दिसतंय, वेगळे वेगळे काही गोष्टी अशा आहेत की तिथं बोलू शकत नाही, परंतु त्यांचे लांगे बांधे त्यांनी पण एका मुलीला डिवोर्स दिलेला आहे। त्यांची मुलगी काहीतरी 7 वर्षाची आहे। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी आपल्या सोबत आहेत। कैलास, अजूनही निलेश चव्हाण याला अटक झाली नाहीये, 12 तास उलटून गेलेत अजित पवारांनी आदेश दिलेला, मात्र अद्यापही त्याला निलेश चव्हाण याच्या संदर्भामध्ये कुठलीही माहिती पोलिसांच्या हाती लागली नाहीये। काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर कसपटे कुटुंबियांनी निलेश चव्हाण हाही या त्यांच्या वैष्णवीच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये कसा दोषी आहे याची माहिती अजित पवार यांना दिली होती। त्यानंतर अजित पवार यांनी स्पष्ट निर्देश पोलिसांना दिले होते की निलेश चव्हाण यालाही अटक करा। मात्र 12 तास उलटून गेले तरी अजूनही पुणे पोलीस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस या दोन्ही पोलिसांना निलेश चव्हाण याचा पत्ता लागलेला नाहीये। निलेश चव्हाण कुठे लपून बसला याची माहिती पोलिसांना का नाहीये असाच प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। वास्तविक पाहता निलेश चव्हाण यांनी कसपटे कुटुंबियांना जेव्हा वैष्णवीचं बाळ घेण्यासाठी ते गेले होते तेव्हा बंदुकीचा धाक दाखवला होता, धमकावला होता। या संदर्भात कसपटे कुटुंबियांनी वारजे पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केलेली आहे। मात्र या तक्रारीनंतरही पुणे पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवड पोलीस या दोन्ही पोलिसांकडून निलेश चव्हाण याला अटक करण्यासंदर्भात कोणतीही हालचाल झालेली दिसत नाहीये। वास्तविक पाहता अजित पवार यांनी निर्देश दिल्यानंतर तरी पोलिसांनी तात्काळ हालचाली करून निलेश चव्हाण यालाही अटक करण्याची गरज होती, मात्र तसं होताना दिसत नाही। कसपटे कुटुंबियांनी निलेश चव्हाण यांच्याकडून आपल्या जीविताला धोका असल्याचीही तक्रार जी आहे ते वारजे पोलीस स्थानकात केलेली आहे। तक्रारीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी निलेश चव्हाण याला तात्काळ अटक करण्याची गरज आहे, मात्र अजूनही त्याला अटक करण्यात आलेलं नाही। नक्कीच कैलास, तर आता निलेश चव्हाण याला नेमकी कधी अटक होते याकडे लक्ष असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।